समास 9वा. यत्न शिकवण. श्रीराम. दुर्बल नाचारी वोडगस्त, आळशी खादाड ऋणग्रस्त, मूर्खपणे अवघे व्यस्त, काहीच नाही. एखादा माणूस दुर्बल, निराश्रित, ओढगस्तीने जगणारा, आळशी, खादाड, कर्जबाजारी, मूर्खपणाने सर्व प्रकारे योग्य वर्तन करणारा, एकही गुण ज्याच्या अंगी नाही असा असतो. खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराया नाही, कोंपट नाही अभागी. ज्याला धड खायला नाही, जेवायला नाही, काही ल्यायला नाही, नेसायला नाही, अंतरायला नाही, पांघरायला नाही, राहायला खोपट नाही, असा अभागी असतो. सोयरे नाही, घोयरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही, पाहता कोठे ओळखी नाही, आश्रये विण परदेसी. त्याला सगळे नाहीत, सोयरे धायरे नाहीत, इष्ट मित्र नाही, त्याची कुणाशी ओळख नाही, असा आश्रयाशिवाय परदेशी माणसासारखा दैन्यवाणा झालेला असतो. तेणे कैसे करावे, काये जीवेसी धरावे, वाचावे किं मरावे, कोण्या प्रकारे. त्याने काय करावे, कशा प्रकारे जिवंत राहावे की मरून जावे, करावे तरी काय. ऐसे कोणी एके पुसिले, कोणी एके उत्तर दिधले, श्रोती सावध ऐकिले, पाहिजे आता. असे कोणी एकाने विचारले, त्याला जे उत्तर दिले गेले ते आता श्रोत्यांनी सावध होऊन ऐकले पाहिजे. लहान थोर काम नाही, केल्या वेगळे होत नाही, करंट्या सावध पाही, सदैव होसी. लहान मोठे कुठलेही काम असो, ते केल्याखेरीज होत नाही. करंट्या माणसाने सावधपणे ही गोष्ट जर जाणून घेतली तर तोही भाग्यवान होईल. अंतरी नाही सावधानता, येत न ठेके ना पुरता, सुख संतोषाची वार्ता, तेथे कैची. जेथे अंतरी सावधानता नसते, पूर्ण कसोशीने प्रयत्न केला जात नाही, तेथे सुख संतोष कसे प्राप्त होणार. म्हणून आळस सोडावा, येत साक्षेपे जोडावा, दुश्चितपणाचा मोडावा, थारा बळे. म्हणून आळस सोडून चिकाटीने सातत्याने प्रयत्न करावा, मनातील दुश्चितपणाचा भाव प्रयत्नपूर्वक मोडावा. प्रातःकाळी उठत जावे, प्रातस्मरामी करावे, नित्य नेमे स्मरावे, पाठांतर. नित्य प्रातःकाळी उठावे, प्रातस्मरामी म्हणून भगवंताचे स्मरण करावे, नित्य नेमाने पाठांतर करावे. मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट करूच नये. पूर्वी पाठ केले त्याची उजळणी करून पुढील पाठांतर करण्याचा नेम निग्रहाने पाळावा. उगीच बाष्कळपणाची वटवट करू नये. दिशेकडे दुरी जावे, सुचिस्मंत होऊन यावे, येता काही तरी आणावे, रीते खोटे. शौचासाठी दूर कोठेतरी जावे, निर्मळ होऊन यावे, येताना काही न काही आणावे, रिकाम्या हाताने येणे योग्य नाही. धूत वस्त्रे घालावी पिळून, करावे चरणक्षालन, देवदर्शन देवार्चन, येथा सांग. आपण धुवून आणलेली वस्त्रे पिळून वाळत घालावी, हातपाय स्वच्छ धुवून देवदर्शन देवतार्चन यथासांग करावे. काही फळाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा, म्हणत जावा. काही फलाहार घेऊन पुढे आपला जो उद्योगधंदा असेल तो करावा,
आपला कोण परका कोण याप्रमाणे लोकांची पारख करावी. सुंदर अक्षर ल्यावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवर विवरो जाणावे अर्थांतर. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट बरोबर वाचावे, अर्थांचे वारंवार विवरण करून तो जाणून घ्यावा. नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्यये वीन बोलावे, तेची पाप. कुणाला काही विचारायचे असेल तर नीट नेमके विचारावे, कुणाला काही सांगायचे असेल तर नीट स्पष्ट करून सांगावे. अनुभवाशिवाय बोलणे हेच पाप होय. सावधानता असावी, नीती मर्याद राखावी, जनास माने ऐसी करावी, क्रिया सिद्धी. वागण्यात सावधानता असावी, नीती मर्यादा पाळावी आणि लोकांना पटेल अशा प्रकारचे कार्यसिद्धी करावे. आलियाचे समाधान, हरी कथा निरूपण, सर्वदा प्रसंग पाहून वर्तत जावे. आल्या गेल्याचे समाधान करावे, नित्य हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करीत जावे आणि नेहमी प्रसंग पाहून यथायोग्य आचरण करावे. ताळघाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमये अन्वय शुद्ध, गद्य पद्ये दृष्टांत शुद्ध अन्वयाचे. गाणे वाजवणे नाचणे, हस्तन्यास दाखवणे, सभारंजके वचने, आड कथा छंदबंद. बहुतांचे समाधान राखावे, बहुतास मानेल ते बोलावे, विलग पडो नेदावे कथेमध्ये. ताल धाटी शुद्ध, मुद्रा अर्थ प्रमेय शुद्ध, अन्वय गद्य पद्य उत्तम दृष्टांत, अन्वय गाणे वाजविणे नाचणे हाताने हावभाव करणे, सभेस रंजक वाटतील अशी वचने सांगणे, आडकथा छंद बंध इत्यादी सर्वांचा समयोजित उपयोग हरिकथेत करावा. अनेकांचे समाधान होईल आणि सर्वांना पटेल असेच बोलावे. कथेमध्ये विसंगती येऊ देऊ नये. लोकास उदंडबाजी आणू नये, लोकांचे उकलावे हृदय, तरी मग स्वभावे होय नाम घोष. लोकांना फार जिकरीस आणू नये, लोकांचे अंतःकरण प्रसन्न होईल असे बोलावे, म्हणजे मग स्वाभाविकच लोक आनंदाने नामघोष करतात. भक्ती ज्ञान वैराग्य योग, नाना साधनाचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग मनन मात्रे. भक्ती ज्ञान वैराग्य योग नाना प्रकारची साधने याचे असे विवरण करावे की श्रोत्यांनी ते मनन केले असता तेवढ्यानेही त्यांचा भवरोग नष्ट व्हावा. जैसे बोलणे बोलावे, तैसेची चालणे चालावे, मग महंतळी लीला स्वभावे अंगी बाणे. आपण जसे बोलतो तसेच आपले वागणेही असावे, म्हणजे महंताचे चारित्र्य सहजच अंगी बाणते. युक्तिवीन साजिरा योग, तो दुराशेचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला. महंतीचा योग येणे उत्तम हे खरे, पण योग्य गुण अंगी नसतील तो दुराशेचा रोग ठरतो आणि संगतीत असणाऱ्या लोकांचा जणू भोगच उभा राहतो. ऐसे न करावे सर्वथा, जनास पावऊ नये व्यथा, हृदयी चिंतावे समर्थ रघुनाथ जीसी. म्हणून अशा प्रकारे कधीही वागू नये, लोकांना दुःख होईल असे कधी करू नये. हृदयात नेहमी समर्थ अशा रघुनाथाचे स्मरण करावे. उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. अनासक्त वृत्ती लोकांना मानवते. कथा निरूपण अशा उत्तम प्रकारे करावे की रामकथा ब्रह्मांड भेदून त्याच्याही पलीकडे न्यावी.
सांग म्हणती संगीत गाणे, तेथे वैभवास काय उणे. नभा माझी तारांगणे, तैसे लोक. जेथे उत्तम गुणांनी युक्त महंतपणा असेल, संगीत असेल, गाणे असेल, तेथे वैभवास काय उणे पडणार आहे. आकाशात असंख्य तारे चंद्राभोवती असतात, त्याप्रमाणे त्याच्या भोवती लोक गर्दी करून सोडतात. आकलबंद नाही जेथे, अवघेची विष्कळीत तेथे. येके आकळे विणते, काय आहे. जेथे अक्कल हुशारी नसेल, तेथे सर्वच विस्कळीत होऊन जाते. एका अक्कल हुशारीशिवाय काय आहे. घालून अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून जाड. तेथे कैसे आणिले द्वाड, करंटपण. म्हणून अक्कल हुशारीच्या सामर्थ्याने ब्रह्मांडाहून श्रेष्ठ व्हावे, मग तेथे द्वाड अभागी पण कसे राहील. येथे आशंका फिटली, बुद्धी येत्नी प्रवेशली. काही एक आशा वाढली, अंतकरणी. येथे श्रोत्यांची शंका फिटली, बुद्धीला प्रयत्नाचे महत्त्व कळले आणि म्हणून अंतकरणात आशा वाढली. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे यज्ञ शिकवणाम समास 9वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे यज्ञ शिकवणाम समास 9वा समाप्त.